नालासोपारा संतोष भुवन परिसरात एका 7 वर्षीय चिमुरडीचा रूममध्ये संशयास्पद मृतदेह सापडला आहे। तिच्या गळ्यावर व्रण आढळून आल्याने तिची हत्या, आत्महत्या की अकस्मात मृत्यू याबाबत संशय वाढला आहे। याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। अंजली मिथुन शर्मा वय वर्ष 7 असे मयत चिमुरडीचे नाव असून नालासोपारा पूर्व संतोष भुवन परिसरातील काशी विश्वनाथ मंदिराच्या पाठीमागे गल्ली क्रमांक 3 पांडुरंग चाळ रूम नंबर 1 या ठिकाणची ही मुलगी राहणारी आहे। मुलीचे आई वडील हे कामावर गेले होते। तिचा 12 वर्षांचा भाऊ घरी होता, पण तो देखील घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता। गुरुवारी दुपारी 3 वाजता तिच्या राहत्या घरात मुलगी जखमी अवस्थेत घरात पडलेली दिसल्यानंतर त्यांनी तिच्या आईला फोन करून सांगितले। आईने वडिलांना फोन करून सांगितल्यानंतर तोपर्यंत मुलीला बसविरार महानगरपालिकेच्या तुलिंज येथील रुग्णालयात दाखल केले होते। आई वडील दवाखान्यात दाखल होताच डॉक्टरने मुलगी मयत असल्याचं त्यांना सांगितलं। यावेळी मुलीच्या गळ्यावर व्रण असल्याने तिच्या मृतदेहाबाबत संशय निर्माण झाला आहे। डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। पेल्हार पोलीस ठाण्यात दिलेल्या वडिलांच्या तक्रारीनुसार म्हटलं आहे की तुमच्या मुलीला मार लागला आहे, तिला दवाखान्यात घेऊन गेले आहेत। त्या ठिकाणी आई वडील पोहोचले असता तेथील कर्तव्यावरील डॉक्टरने दाखलपूर्व मयत घोषित केल्याचं समजलं। शेजाऱ्यांशी विचारपूस केली असता चिमुरडी किचन ओट्यावर काहीतरी सामान काढत असताना स्टूलवरून पडून घरातील पक्कड तिच्या उजव्या बाजूच्या मानेस लागून तिला मरण आले असावे असा अंदाज वर्तवण्यात आला। पोलिसांनी या तक्रारीवरून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। त्यामुळे पोलिसांचा तपास आता शवविच्छेदनच्या अहवालावरून या चिमुरडीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे।